दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छता अभियान पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्र राज्यात चालू असून आपल्या नवी मुंबई ऐरोली नगरीत स्वच्छता अभियान सुरू केले आहे आणि हे अभियान जी विभाग अधिकारी काटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। त्यावेळी दिवा कोळीवाडा गावातील राधाकृष्ण मंदिर संस्था व त्याचे अध्यक्ष बंडूदादा केणी यांनी उपस्थित राहून स्वच्छता अभियानात आपला सहभाग दर्शविला व या मोहिमेत सहभाग घेऊन आपणही आपल्या परिसरात, आपल्या गावात, आपल्या घरात कशी स्वच्छता ठेवता येईल याबद्दल स्वच्छता मोहिमेत उपस्थित राहून मार्गदर्शन केले। तसेच बऱ्याच सामाजिक संस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता। आपणही या मोहिमेचा एक भाग होऊन सर्व सामाजिक संस्थांनी, साफसफाई कर्मचारी वर्ग व येथील नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून जो सहभाग दर्शविला त्याचे बंडूदादा केणी यांनी मनस्वी आभार मानले। त्यावेळी समाजसेवक अंकुश सोनवणे, माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे, माजी नगरसेवक राजू पाटील, समाजसेवक अरुण सोनवणे आदी मान्यवर, कार्यकर्ते, संस्था व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बंडूदादा केणी यांनी सांगितले की प्रत्येक नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेऊन स्वच्छता ठेवा असे आवाहन केले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज जो भारतभर स्वच्छता अभियानाचा प्रचार आणि स्वच्छता अभियान सुरू केले आहे, त्या निमित्ताने आज भारतात, आपल्या राज्यात आणि आपल्या ऐरोली नगरीत जे आपले ऐरोली वार्ड अध्यक्ष आहेत काटोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व ज्या संस्था आहेत ऐरोलीमध्ये, बऱ्याच अशा संस्था ज्यांनी इथे भाग घेतला, त्या संस्थेचे अजून एक आमचा श्री राधाकृष्ण सामाजिक संस्था मंदिर या संस्थेने पण भाग घेतला होता। या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे काही शक्य होईल तेवढी साफसफाईची आणि इकडे जो काही घनकचरा होता त्याची विल्हेवाट करून आम्ही जो घनकचरा आहे किंवा इतर काही जे रस्त्याच्या कडेला जी काही घाण पडलेली आहे ती आम्ही स्वच्छ करून सर्व आमचे जे काही इकडे मंडळ जे सामाजिक संस्था इथे उपलब्ध होतात त्यांच्या अगोदर मी मनापासून आभार करू इच्छितो आणि त्याबद्दल मी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे जे काटोळे साहेब आहे आणि त्यांचे कर्मचारी, सर्व संत निराकारी मंडळ झाले, राजू पाटील मंडळ झाले, दिवा कोळीवाडा सामाजिक संस्था मंदिर झाले, बरेचशा अशा संस्थांनी इथे भाग घेतले, त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।